हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक व शिपाई पदासाठी विज्ञानावर आधारित वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहणार आहोत. आणि आजची जी 30 प्रश्न आहेत ना, ती पोषण मूल्य या 31 प्रश्न येतात. आणि हे सगळे प्रश्न कशावर आधारित आहेत तर पोषण मूल्य या घटकावर आधारित आहेत. आणि यातले काही प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये येऊ सुद्धा शकतात. आणि विज्ञानवरचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. मी व्यवस्थित जे काही ज्या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यावर व्यवस्थित माहितीचे व्हिडिओ बनवलेले आहेत. मग वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ तर आपले रोज सुरूच राहणार आहेत. तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना सुरुवातीला 30च टेस्ट दिल्या होत्या, पण आता 250 म्हणजे 175 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेले आहेत. आणि ॲक्च्युअलमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं पिऊनचे जे पेपर घेतलेले आहेत ना, ते पेपरसुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर यामध्ये दिलेले आहेत. आणि मी स्वतः काढलेल्या टेस्ट 175 पेक्षा जास्त आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. तर पहिला प्रश्न आहे पाहता, कर्बोदके, प्रथिने, मेद, पाणी आणि खनिजे याच्यावर हे प्रश्न आहेत. तर प्रथिनांच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये कोणता रोग होतो? आता प्रथिनांच्या कमतरतेमुळे, प्रथिनं म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, प्रोटीन्स असं म्हणतो. या प्रथिनांच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये कोणता आजार होतो माहिती आहे का? क्वॉशिओर्कर हे त्याचं उत्तर आहे. ब हे त्याचं उत्तर आहे, क्वॉशिओर्कर हा आजार लहान मुलांमध्ये होतो. आता दुसरा प्रश्न जो की खूप परीक्षांना सतत रिपीट होणारा प्रश्न आहे पहा. बऱ्याच परीक्षांना हा प्रश्न आलेला आहे आणि प्रश्न असा आहे की 1 ग्रॅम कर्बोदकांपासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर 1 ग्रॅम कर्बोदकांपासून 4 कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. ड हे त्याचं उत्तर आहे, 4 कॅलरीज एवढी ऊर्जा 1 ग्रॅम कर्बोदकांपासून मिळते. कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट्स. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? हा एक प्रश्न खूप परीक्षांना सतत विचारला जाणारा आहे पहा, म्हणजे खूप परीक्षांना रिपीट झालेला प्रश्न आहे. तर आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर गलदंड, ज्याला आपण ग्वायटर असं सुद्धा म्हणतो. तर गलदंड हा आजार आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. आणि आपल्याला आयोडीन जे आहे ना ते कुठून मिळतं तर मिठामधून मिळतं, ते पण लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, एकच मिनिट हां. त्यानंतरचा प्रश्न, व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. तुम्ही लाईक का करत नाहीत हेच कळत नाही मला. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता विकार होतो? आता लोहाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो हा एक प्रश्न खूप परीक्षांना आलेला आहे. त्याच्यामुळं ॲनिमिया हा आजार होतो. आणि ॲनिमियालाच आपण मराठीमध्ये रक्तक्षय असं म्हणतो, ते पण माहिती असू द्या. आणि हिमोग्लोबिनमध्ये लोहाचं प्रमाण सर्वात जास्त असतं, त्यावरही प्रश्न विचारले जातात. तर लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा आजार होतो. शरीरात मेदाचे प्रमाण जास्त झाल्यास काय होते? मेद म्हणजेच त्याला आपण स्निग्ध पदार्थ किंवा फॅट्स असं म्हणतो. तर शरीरामध्ये मेदाचं प्रमाण जर जास्त झालं ना तर त्यामुळं स्थूलपणा येतो, त्याला आपण ओबेसिटी असं म्हणतो. पोट वगैरे सुटतं पहा. चला त्याच्या पुढे 6वा प्रश्न आहे आता. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कशावर परिणाम होतो? तर कॅल्शियम आपल्या शरीरात कुठं असतं तर हाडं आणि दातांमध्ये असतं. तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे आणि दात याच्यावर परिणाम होतो, कॅल्शियमची कमतरता झाली तर. कारण हाडं आणि दात ही प्रामुख्याने कॅल्शियम आणि फॉस्फरस त्यातल्या त्यात कॅल्शियम जास्त प्रमाणात असतो. प्रथिने आणि उष्मांक म्हणजे कॅलरीज या दोन्हीच्या तीव्र कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर प्रथिने आणि उष्मांक यांची जर कमतरता झाली तर त्यामुळं आपल्याला कुपोषण होतं. पण त्याच्यामध्ये मॅरास्मस हा कुपोषणाचा एक सगळ्यात तीव्र असा प्रकार आहे. तर खास करून आदिवासी भागामध्ये म्हणजे अमरावतीतील मेळघाट वगैरे, गडचिरोलीचा आदिवासी पट्टा, तिथं हा आजार जास्त आढळतो आपल्याला. तर कुपोषण म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. पिष्टमय पदार्थांचे अतिसेवन केल्यास रक्तातील कशाचे प्रमाण वाढू शकते? तर पिष्टमय पदार्थांचं जर अतिसेवन केलं आवश्यकतेपेक्षा जास्त तर रक्तातील ग्लुकोज म्हणजे साखरेचं प्रमाण वाढू शकतं. ब हे त्याचं उत्तर आहे. आणि आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्याचं काम कोणाचं असतं? तर आपलं जे स्वादुपिंड असतं त्याच्यातून एक स्वादुरस बाहेर पडत असतो, त्याचं असतं. चला, आणि मधुमेह आजार किंवा डायबिटीज हा आजार स्वादुपिंडाशी संबंधित आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे काय होते? आता शरीरामध्ये जर पाण्याची कमतरता आली ना तर थकवा येतो आणि चक्कर येते. ब हे त्याचं उत्तर आहे. थकवा येणे होतो आणि चक्कर येते.
चला त्याच्या पुढे आता 10वा प्रश्न आहे. 10वा प्रश्न आहे पहा, सोडियमच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने काय होऊ शकते? सोडियम म्हणजे त्याला आपण क्षार, सोडियम हा क्षार आहे बरं, म्हणजे आपण जे मीठ खातो की नाही त्याच्यामध्ये सोडियमचंच म्हणजे सोडियमच असतं. तर सोडियमची जर कमतरता झाली तर काय होतं माहिती आहे का? रक्तदाब कमी होतो. म्हणजे मिठाचं प्रमाण जास्तही नसावं आणि अति कमी पण नसावं, एका प्रमाणामध्ये ते असावं. तर सोडियमच्या कमतरतेमुळं रक्तदाब काय होतो? कमी होतं. अजून 21 प्रश्न पाहिजेत आपल्याला. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं क्लर्कचे घेतलेले सगळे पेपर दिलेले आहेत, प्लस 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेले आहेत आणि मी काढलेल्या टॉपिक वाईज टेस्ट 350 पेक्षा जास्त आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि यातले बरेचसे प्रश्न जशाच तसे तुम्हाला परीक्षेला येतील. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 18 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये मूळदूस हा आजार होतो, ज्याला इंग्लिशमध्ये रिकेट्स असं म्हटलं जातं. याच्यामध्ये पाय वाकडे होतात पहा. हाडांमधील फॉस्फरस कमी झाल्यास काय होते? आता हाडांमधील जर फॉस्फरसचं प्रमाण कमी झालं तर काय होतं माहिती आहे का? हाडे कमकुवत होतात. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं पहा, की एखादे आजी आजोबा बाथरूममध्ये घसरून पडतात आणि त्यांचा पाय मोडतो किंवा हात मोडतो, तर ते हाडं कमकुवत झाल्याचं लक्षण असतं. त्याच्या पुढे आता 13 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. आणि प्रश्न आहे पहा, मेदात विरघळणाऱ्या जीवनसत्वांचे प्रमाण अधिक झाल्यास त्या स्थितीला काय म्हणतात? तर मेदात विरघळणाऱ्या जीवनसत्वाचे प्रमाण अधिक झाल्यास त्या स्थितीला हायपर व्हिटॅमिनोसिस असं म्हटलं जातं. ब हे त्याचं उत्तर आहे. हायपर व्हिटॅमिनोसिस हे त्याचं उत्तर आहे. कोणत्या खनिजाच्या अभावामुळे दंतक्षय होतो? आता दंतक्षय कशामुळे होतो? तो फ्लोरिन किंवा फ्लोरिनच्या अभावामुळे काय होतो? दंतक्षय होतो किंवा दातावर असे पिवळे डाग पडतात पहा. काही जण आपल्याला दिसतात. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने कोणता धोका वाढतो? आता आपण सुरुवातीला काय पाहिलं याच्या आधी, की कमी प्रमाण जर झालं सोडियमचं तर काय होतो? रक्ताचा दाब कमी होतो, लो बीपी म्हणतो आपण त्याला. आणि जर जास्त प्रमाणात मीठ खाल्लं तर काय होतं माहिती आहे का? उच्च रक्तदाब होतो, ज्याला आपण हायपर टेन्शन असं म्हणतो. म्हणजे हाय बीपी, बीपी काय झालेला आहे? हाय झालेला असं म्हणतो की नाही आपण? तर एक मिनिट हा. तर हायपर टेन्शन त्याच्यामुळे होतं, म्हणजेच उच्च रक्तदाब होतो. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की नाही, की जे मिठाचं प्रमाण आहे ते योग्य प्रमाणातच पाहिजे. कमी मीठ झालं तर लो बीपी होतो, जास्त मीठ झालं तर हाय बीपी होतो किंवा उच्च रक्तदाब होतो. प्रथिने कशाच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात? आता प्रथिने कशाच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात माहिती आहे का? तर स्नायू आणि पेशींच्या बांधणीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते. खास करून जे वाढत्या वयातली मुलं आहेत त्यांना प्रथिनांची सर्वात जास्त गरज असते. शरीर बांधणीचं त्याला ऊर्जा असं म्हटलं जातं किंवा म्हणजे प्रथिनांमुळेच आपल्या शरीर बांधणीचं काम केलं जातं, म्हणजे स्नायू आणि पेशींच्या बांधणीसाठी. 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर 1 ग्राम प्रथिनांचं जर सेवन केलं ना तर त्यापासून 4 किलो म्हणजे 4 कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते. 4 हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे 18 म्हणजे कर्बोदकांपासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. प्रथिनांपासून सुद्धा 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते, हे लक्षात ठेवा. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे कोणता त्रास होतो? तर पोटॅशियमच्या कमतरतेमुळे स्नायूंची अशक्तता येते. काय होतं? स्नायूंची अशक्तता येते. चला त्या म्हणजे स्नायू कमकुवत होतात थोडक्यात सांगायचं झालं तर. त्याच्या पुढे आता रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढण्यास कोणता घटक कारणीभूत ठरतो? तर रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कशामुळे वाढतं माहिती आहे का? तर संपृक्त जो मेद असतो, ज्याला आपण सॅच्युरेटेड फॅट्स असं म्हणतो, त्याच्यामुळे काय होतं, की आपल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की रक्तवाहिन्या ब्लॉक होत जातात आणि मग रक्तवाहिनी ब्लॉक झाली की हृदयात झटका येतो म्हणतो ना आपण, हार्ट अटॅक, तो याच्यामुळेच येतो पहा. कर्बोदकांचे मुख्य कार्य कोणते आहे? तर कर्बोदकांचं जे मुख्य कार्य आहे ना, तर त्वरित ऊर्जा पुरवणे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त ऊर्जा पुरवण्याचं काम हे कोणाचं आहे? कर्बोदकांचंच आहे. आणि आपण शरीरात जास्त प्रमाणात कर्बोदकच घेतो. म्हणजे आपण जे भाकरी खातो, पोळी खातो, भात खातो, बटाटा खातो, या सगळ्यांमधून काय भेटतं आपल्याला? कर्बोदकेच मिळतात. डाळीमधून प्रोटीन्स मिळतात, म्हणजे प्रथिनं मिळतात. आणि जे आपले तेल, तूप वगैरे आहे त्याच्या किंवा दुधाची साय आहे, बटर आहे, त्यामधून काय भेटतं?
तर मेद किंवा स्निग्ध पदार्थ किंवा फॅट्स मिळतात. अजून आपल्याला 18 प्रश्न पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्ही लिपिक आणि शिपाई दोन्हीचा फॉर्म भरलेला असेल तर दोन्हीसाठी एकच परिपूर्ण कोर्स आहे, न्यायालय भरती ई बुक. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाईचे दोन्हीचे ॲक्च्युअलमध्ये झालेले पेपर दिलेले आहेत. दोन्हीचा सिलेबस वन लाईनर स्वरूपात छान स्वरूपात दिलेला आहे आणि सरावासाठी लिपिक आणि शिपाईचे दोन्हीचे भरपूर पेपर यामध्ये सरावासाठी दिलेले आहेत. त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. नेक्स्ट 21 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे पहा, तांब्याच्या कमतरतेमुळे कोणता परिणाम होतो? तांब्या म्हणजे कॉपर बरं का. तर तांब्याच्या कमतरतेमुळे काय होतं माहिती आहे का? तर वाढ खुंटणे आणि लोह शोषणात अडथळा निर्माण होतो. ब हे त्याचं उत्तर आहे. कशामुळं? तांब्याच्या कमतरतेमुळं. आता 22 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आणि प्रश्न आहे, मधुमेह हा आजार प्रामुख्याने कशाच्या चयापचय क्रियेतील बिघाडामुळे होतो? तर मी तुम्हाला वरच सांगितलंय की तो म्हणजे कर्बोदके किंवा जे शर्करा आहे त्याच्या चयापचयातील बिघाडामुळे मधुमेह आजार होतो आणि हा स्वादुपिंडाशी संबंधित आहे. चला त्याच्या पुढे स्वादुपिंडामधून इन्सुलिन बाहेर पडतं पहा. ते इन्सुलिन रक्तातील साखर नियंत्रित करण्याचं काम करत असतं. हायपोकॅलेमिया हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर हायपोकॅलेमिया हा जो आजार आहे ना, हा पोटॅशियमच्या कमतरतेमुळे होतो. ब हे त्याचं उत्तर आहे. पोटॅशियमच्या कमतरतेमुळं हाय हाय हायपोकॅलेमिया हा आजार होतो. लहान मुलांच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर लहान मुलांच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक हा प्रथिने आहे. याला शरीर बांधणीचं साधन असं सुद्धा म्हटलं जातं. तर प्रथिनं ही लहान मुलांच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाची असतात. त्याला आपण प्रोटीन्स असं म्हणतो पहा. आपले नख, केस ही प्रोटीन्स आहेत बरं का, ते पण माहिती असू द्या. त्वचा कोरडी पडणे आणि खरखरीत होणे हे कशाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते? तर त्वचा कोरडी पडणे आणि खरखरीत होणे हे कशाचं लक्षण असू शकतं माहिती आहे का? तर ते मेदाच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. ब हे त्याचं उत्तर आहे. मेदाच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. चला त्याच्या पुढे आता 26 नंबरचा प्रश्न आहे. हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शियम सोबत कोणते खनिज गरजेचे असते? तर हाडांच्या बळकटीसाठीनं कॅल्शियम सोबत फॉस्फरस हे खनिज सुद्धा महत्त्वाचं असतं. ब हे त्याचं उत्तर आहे, फॉस्फरस. चला त्याच्या पुढे आता 27 नंबरचा प्रश्न आहे. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे काय होऊ शकते? तर मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मज्जासंस्थेचे विकार आणि स्नायू आकुंचन हे 2 विकार त्यामध्ये होऊ शकतात. मज्जासंस्था आणि स्नायूंचं आकुंचन होणं मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळं. झिंक म्हणजे जस्तच्या कमतरतेमुळे काय होते? तर झिंक किंवा जस्तची कमतरता झाली की काय होतं माहिती आहे का? तर भूक मंदावते आणि जखम उशिरा भरते. हे त्याचं उत्तर आहे. भूक मंदावणे आणि जखम उशिरा भरणे हे कशामुळे होतं? तर झिंक किंवा जस्तच्या कमतरतेमुळे होतं. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे? तर शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक हा पाणी आहे. आपल्या शरीरामध्ये 65% पाण्याचं प्रमाण असतं बरं का. त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. किती टक्के पाणी असतं? तर 65%. खनिजे शरीरासाठी कोणत्या स्वरूपात आवश्यक असतात? तर ही मिनरल्स किंवा खनिजं आपल्याला आवश्यक आहेत, पण ती कशी असतात? सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात. जास्त प्रमाण चालत नाही. सूक्ष्म प्रमाण पाहिजे त्याचं. आणि पुढे 31 नंबरचा प्रश्न पहा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप परीक्षांना सतत रिपीट झालेला प्रश्न. 1 ग्रॅम मेदापासून किंवा स्निग्ध पदार्थापासून म्हणजेच फॅट्सपासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर 9 कॅलरी ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम मेदापासून किती भेटते? 9 कॅलरी ऊर्जा मिळते. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड रुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड रुडो कोर्स विकत घ्या. फक्त 500 रुपये फी आहे, पण याच्यामध्ये 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. न्यायालय भरती ई बुक आणि पिऊन टेस्ट सिरीज आणि यातले न्यायालय भरती ई बुक आणि क्लर्क टेस्ट सिरीज दिली. पिऊन नाही, क्लर्क टेस्ट सिरीज दिलेली आहे. आणि यातले सुद्धा जशास तसे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील. याच्यामध्ये झालेले पेपर सुद्धा दिलेले आहेत क्लर्कचे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ना ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.